जेजुरी सारखं प्रसिद्ध खंडोबाचं मंदिर असताना मुळगावच्या या डोंगरावर खंडोबा देवाचं मंदिर का उभारलं गेलं? या मंदिराच्या गाभाऱ्यातील त्या छोट्याशा छिद्रातून आजही विशेष उत्सवाच्या वेळी हळद बाहेर येते, अशी श्रद्धा का आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आज आपण निघालो आहोत बदलापूर जवळील मुळगावच्या जागृत श्री खंडोबा मंदिराच्या एका अद्भुत प्रवासावर। येळकोट येळकोट, जय मल्हार। नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे। जसं की तुम्ही थंबनेलवर बघितलंच असेल, त्या विषयावर आपण थोड्या वेळाने बोलूया। मंदिराकडे जाण्यापूर्वी आम्ही जंगलाच्या दिशेने आलो आहोत। इथे हा विशाल खडक आहे। स्थानिक श्रद्धेनुसार श्री खंडोबा सर्वप्रथम याच ठिकाणी आले होते। या दगडावर दिसणारे हे ठसे त्यांच्या घोड्याच्या खुराचे मानले जातात। याच बाजूला आणखी एक खोल ठसा दिसतो। गावकऱ्यांच्या मते हा ठसा खंडोबा देवानी हातातील काठी जमिनीवर टेकवली त्याचा आहे। पूर्वी या ठिकाणाहून भंडारा म्हणजेच हळद बाहेर पडायची। खंडोबा देवाने इथून डोंगरावर उड्डाण केले। आता आपण आलो आहोत डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या श्री म्हाळसा देवी मंदिरात। म्हाळसा देवी या श्री खंडोबा देवाच्या अर्धांगिनी मानल्या जातात। अनेक भाविक खंडोबा देवाच्या दर्शनापूर्वी प्रथम म्हाळसा देवीचे दर्शन घेतात। शांत वातावरण, भक्तीचा सुगंध, इथूनच आपल्या आध्यात्मिक प्रवासाची खरी सुरुवात होते। आता सुरू होतो डोंगर चढण्याचा प्रवास। प्रत्येक पायरी आपल्याला मंदिराच्या आणखी जवळ घेऊन जाते। थोडं पुढे गेल्यावर आपल्याला हा जुना मार्ग दिसतो। या पायऱ्यांवर उगवलेलं गवत सांगतं की काळ बदलला, मार्ग बदलला, पण इतिहास अजूनही इथेच उभा आहे। कधी काळी भाविक याच मार्गाने मंदिरात जात असतील। आता आपण 100 पायऱ्यांचा टप्पा पूर्ण केला आहे। इथे प्रत्येक 50 पायऱ्यांवर क्रमांक लिहिलेले आहेत, ज्यामुळे भाविकांना आपला प्रवास किती झाला हे समजतं। थोडं पुढे गेल्यावर औदुंबराच्या झाडाखाली दगडावर दिसणाऱ्या या पाऊल खुणा स्थानिक श्रद्धेनुसार श्री खंडोबा देवाच्या चरणाच्या खुणा मानल्या जातात। हजारो भाविक इथे नतमस्तक होऊन पुढे जातात। हे आहे पवित्र औदुंबराचं झाड। भारतीय संस्कृतीत औदुंबराला अत्यंत पवित्र मानलं जातं। पण एक गोष्ट मनाला खटकते, कोणीतरी या झाडावर स्वतःचं नाव लिहिलं आहे। माझी सर्वांना नम्र विनंती आहे, अशा पवित्र आणि नैसर्गिक ठिकाणचं सौंदर्य जपा। झाडांवर नाव लिहू नका, कारण निसर्ग आपल्याला खूप काही देतो, आपण त्याला जखमा देऊ नका। आता आपण 250 पायऱ्यांपर्यंत आलो आहोत। आज ढग अक्षरशः पायऱ्यांवर उतरले आहेत। हा नजारा शब्दात सांगणं अशक्य आहे। खंडोबा कोण? आपण ज्यांना खंडोबा म्हणतो त्यांना मल्हारी मार्तंड, मार्तंड भैरव, खंडेराया आणि म्हाळसाकांत अशा अनेक नावांनी ओळखले जातं। पुराणानुसार खंडोबा हा भगवान शिवाचा मार्तंड भैरव अवतार मानला जातो। मणी आणि मल्ल या राक्षसांचा वध करण्यासाठी शिवाने हा अवतार घेतला अशी श्रद्धा आहे। म्हणूनच जयघोष केला जातो, येळकोट येळकोट, जय मल्हार। पुढचा संपूर्ण मार्ग दाट जंगलातून जातो। पक्ष्यांचा मधुर आवाज, गार वारा आणि सभोवताली पसरलेली हिरवाई प्रत्येक क्षण मनात साठवून ठेवावा असा आहे। या संपूर्ण मार्गावर अनेक श्वान भेटतात। भाविकांसोबत शांतपणे चालणारे हे श्वान जणू या मंदिराचे निशब्द रक्षकच आहेत। मुळगावची निवड का झाली? एक प्रश्न पडतो। जेजुरी सारखं प्रसिद्ध मंदिर असताना मुळगावच्या डोंगरावर मंदिर का? स्थानिक आख्यायिका सांगते, एकदा खंडोबा सामान्य माणसाच्या रूपात जेजुरीहून या जंगलात आले। त्यावेळी इथे फक्त जंगल होतं। काही गुराखी मेंढ्या चारत होते। खंडोबाने त्यांच्याकडे भाकरी मागितली आणि गुराख्यांनी प्रेमाने त्यांना भाकरी दिली आणि डोंगराकडचा रस्ता दाखवला। खंडोबा डोंगराकडे गेले आणि अचानक अदृश्य झाले। त्या रात्री गावकऱ्यांच्या स्वप्नात खंडोबाने दर्शन दिलं। मी डोंगरावर आहे असं सांगितलं। दुसऱ्या दिवशी गावकरी डोंगरावर आले, त्यांना घोड्याच्या पाऊल खुणा दिसल्या। थोडं पुढे गेल्यावर स्वयंभू शिवलिंग आणि त्यावर भंडारा दिसला। त्यानंतर इथे मंदिर उभारण्यात आलं। जसं आपण वर चढतो तसं संपूर्ण जंगल धुक्याच्या चादरीत हरवून जातं। हे दृश्य अनुभवण्यासाठी इथे एकदा तरी यायलाच हवं। आणि अखेर दूरवर मंदिराचं पहिलं दर्शन होतं। इतका प्रवास केल्यानंतर हा क्षण प्रत्येक भाविकासाठी अविस्मरणीय असतो। 500 पायऱ्यांचा टप्पा पूर्ण झाला आहे। आता मंदिर अगदी काही क्षणांच्या अंतरावर आहे। मंदिराच्या अगदी खाली पुन्हा एकदा घोड्याच्या खुराचे ठसे दिसतात। स्थानिक श्रद्धेनुसार या खुणाही श्री खंडोबा देवाच्या घोड्याच्याच मानल्या जातात। या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास 565 पायऱ्या चढाव्या लागतात। घंटानाद करत मनातील सर्व विचार बाजूला ठेवून आता आपण मंदिरात प्रवेश करूया। मंदिरात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम कासवाचं दर्शन होतं। त्यानंतर नंदी महाराजांना नमस्कार करून आपण गाभाऱ्याकडे जातो आणि अखेर श्री खंडोबा देवाचं दिव्य दर्शन होतं। या गाभाऱ्यातील शांतता आणि सकारात्मक ऊर्जा शब्दात व्यक्त करणं कठीण आहे। मंदिरातील सर्वात विशेष गोष्ट म्हणजे श्री खंडोबा देवाच्या मूर्तीखाली असलेली 3 शिवलिंगे। यांच्या डाव्या बाजूला एक छोटंसं छिद्र आहे। गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार पूर्वी या छिद्रातून भंडाऱ्याची म्हणजे हळदी
बुद्धीची उधळण व्हायची. आजही पौर्णिमा, चंपाषष्ठी, यात्रा आणि इतर धार्मिक उत्सवाच्या वेळी या छिद्रातून गुप्त स्वरूपात भंडारा प्रकट होतो, अशी स्थानिकांची श्रद्धा आहे. या मंदिरात वर्षभर अनेक मोठे धार्मिक उत्सव साजरे केले जातात. चंपाषष्ठी, शाकंभरी पौर्णिमेचा लग्न सोहळा, माघ यात्रा, महाप्रसाद, पालखी सोहळा आणि पारंपरिक कुस्ती आखाडा. या दिवसात संपूर्ण डोंगर येळकोट येळकोट जय मल्हारच्या जय घोषाने दुमदुमून जातो. डोंगराच्या माथ्यावरून दिसणारं हे अप्रतिम दृश्य, सभोवतालची हिरवाई, थंड वारा आणि मनाला मिळणारी शांतता, यामुळे मुळगावचं श्री खंडोबा मंदिर हे केवळ दर्शनाचं नाही तर निसर्ग, श्रद्धा आणि इतिहास अनुभवण्याचंही एक अद्भुत ठिकाण आहे. मस्त प्रसन्न वाटतंय मंदिरावर आले, अशी थंड हवा सुटले. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल आणि हा जो थंबनेलचा टॉपिक आपला राहिला होता, थंबनेलवर श्रीमान दादाचा फोटो का दिसतोय, तर मी सुपरचॅट केला होता श्रीमान दादाला की मला एक टॉपिक दे ब्लॉग बनवायला. तर त्यांनी सांगितलं की तुमच्या इथे एक मंदिर आहे, आता ती व्हिडिओ दाखवतो तुम्हाला, ती व्हिडिओ बघा मग मी येतो परत. अरे राज का सफर आपके यहाँ पे ना एक देव बाप्पा का मंदिर है, देखो डोंगर के ऊपर एकदम मस्त. उसका एक मस्त अच्छा सा व्लॉग बनाओ, वो लोगों को थोड़ा इन्फॉर्मेशन दो उसके बारे में. एक्चुअली मैं बनाने वाला था बट मैं दूर रहता हूँ ना बहुत, तो मुझे उधर आना और वापस घर जाना पॉसिबल कम है. आप बनाओ, ठीक है, मेरे नसीब में हो तो मैं कभी बना लूंगा. अरे ये जहाँ पे रहता है ना, ये इधर एक मंदिर है डोंगर के ऊपर, एकदम कुछ युनिक ही है, वो मस्त वाटत है. तर असं सगळं झालं आणि मी आलो व्हिडिओ बनवायला. व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर ही व्हिडिओ श्रीमान दादापर्यंत पोहोचेल अशी आपण इच्छा ठेवू आणि आपला हा ब्लॉगचा एंड करू. बांधील की मी एक डेली ब्लॉगर आहे जो हिंदी आणि मराठीमध्ये व्हिडिओ बनवत असतो आणि रोज संध्याकाळी 6 वाजता यूट्यूबवर अपलोड करतो. आता आपले 350 दिवस झालेत नॉन स्टॉप डेली ब्लॉगिंग करता. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही पूर्ण व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केली सेल्फी स्टिकच्या साह्याने आणि निश्चय वाईटीच्या साह्याने. जे ड्रोन शॉट दिसत आहेत किंवा जे पण असे भारीतले व्ह्यू दिसत आहेत ना ड्रोनसारखे, ते सगळे मोबाईलने शूट केले. आम्ही सेल्फी स्टिक अशी पूर्ण वर करून. व्हिडिओ आवडले असेल, तिसऱ्यांदा बोलतोय, जाऊ त्याचा लाईक करा, सबस्क्राईब करा. बांधिलकीचा विषय आणि जीव आहे जीव राहणार 100%. आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजे 6 वाजता, कारण मी डेली ब्लॉगर. बाय बाय.